बनवणार कोबीची भाजी. भाजी एवढी आम्ही आता इकडे कोथिंबीर घेतलेली आहे, मिरच्या घेतलेल्या आहे, ते कोबी खोबरं घेतलेलं आहे इकडे मी. इथे कोबी उभा कापून घेतलेला आहे 1/2 किलो. आता गरम पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती. त्याचं उकळून घ्यायचं 2 मिनिटासाठी आपल्याला चांगलं. 2 मिनिट चांगलं उकळून घेतलं तर मग ते पाणी निथळून घ्यायचं. 1-2 मिनिटं उकळून घ्यायचं चांगलं गरम पाण्यामध्ये. इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहे. इकडे मी थोडी साखर घ्यायची, त्याच्यामध्ये थोडी साखर घ्यायची आहे आणि चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं इकडे कोबी शिजलेली आहे ते काढून ठेवायची आणि निथळ ठेवायचं आपल्याला याच्यातलं. तर तेल घालायचं आपल्याला 1-2 डाव. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालून फोडणी द्यायची आहे. तेल चांगलं गरम झालं आहे तर जिरं घातलं तर मोहरी घातलेली आहे, जिरं घातलेलं आहे. थोडंसं हिंग घालायचं, जिरं मोहरी हिंगाची फोडणी घालायची आणि तो आपल्याला घेतलेला कोबी चिरलेला कोबी त्यात घालायचा. चांगलं हलवायचं मस्तपैकी. आपल्याला मिरच्या घालायच्यात आपल्याला याच्यामध्ये. मिरची, साखर आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. थोडी जिरा पावडर, धने पावडर घालायची, थोडीशी हळद घालायची, जिरा पावडर घालायची आणि चांगलं हलवायचं आहे एकजीव होईपर्यंत. तरी पण मीठ घालायचं आहे. मीठ घालून चांगलं हलवून घ्यायचं. जर चांगली वाफ आली की तेला उतरवायचे आणि खोबरं कोथिंबीर टाकून सजावट करायची. एक भाजी खूप छान लागते चवीला, पण दिसायला पण खूप छान दिसते. ते नक्की ट्राय करून बघा. वरून थोडं खोबरं टाकायचं सजावटीसाठी छानपैकी. थोडंसं कोथिंबीर टाकायची आणि गरम गरम सर्व करायची. छान लागते ही भाजी, मस्त लागते चवीला. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे. बघू शकता सुंदर, किती सुंदर आलेली बघू शकता मस्तपैकी. नक्की ट्राय करून बघा.